जजमेंट मागे आला होता की मोर्चा करताना आहेत प्रकाश गायकवाड, मीरा भाईंदरचे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे। मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही। आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे। जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी। मुख्यमंत्र्यांकडे आपण बघतोय प्रताप सरनाईक असं म्हणालेत की ते आता मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मीरा भाईंदरच्या दिशेने जात आहेत, त्यामुळे कोणामध्ये हिंमत असेल तर प्रताप सरनाईक याला अटक करून दाखवावी असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे पोलिसांनी बळाचा वापर केला, दुसरीकडे प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत परिवहन मंत्री ते स्वतः आता या ठिकाणी जाणार आहेत आणि सहभागी होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे या मोर्चाची या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याची ही दृश्य काही वेळापूर्वीची आपण बघतोय मीरा रोडच्या या मोर्चा स्थळावरची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। कार्यकर्ते संतापलेले होते। मराठी भाषेच्या मुद्द्यावरती मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती हा मोर्चा निघाला। एक लहान मुलगा बसलेला आहे। पक्षाचे नेते मंडळी त्यामध्ये सहभागी झाले होते, परंतु ज्या पद्धतीने पोलीस दादागिरी आणि गुंडगिरी करतायत ती गुंडगिरी आणि दादागिरी प्रताप सरनाईक सहन करणार नाही। पण कुठेतरी मुख्यमंत्री देखील पाठराखण करताना मंत्र्यांना मी त्या प्रकाश गायकवाडांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे आणि मुख्यमंत्री पण पोलिसांवर खूप नाराज आहेत। पण मुख्यमंत्री असं म्हणतायत की रूट संदर्भात बातचीत झालेली होती। रूटचं काही जरी असेल तरी पोलिसांनी शांतताप्रिय मार्गाने जर मराठी एकीकरण समितीचे लोक आणि मीरा भाईंदर शहरातील मराठी लोक जर एकत्र येऊन काहीतरी निषेध करत असेल तर पोलिसांनी त्यांना परवानगी द्यायला पाहिजे। हिंदी सर हिंदी मैं जा रहा हूं, मीरा भाईंदर देखते पुलिस क्या करती है। आज जिस तरीके से मोर्चे को लेकर तर आताची मोठी बातमी आपण बघतोय, एकीकडे मराठी भाषा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती हा मोर्चा